नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससीच्या राज्यसेवा 2018च्या पूर्व परीक्षेत भूगोल या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2018च्या प्रिलिम्स मध्ये भूगोल या विषयावर 20 प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व प्रश्नांचे आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. तर चला मग सुरू करूया. पहिला प्रश्न, खालील विधानांची सत्यता तपासा. एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. या ठिकाणी आपल्याला योग्य करेक्ट स्टेटमेंट्स ओळखायचे आहेत. दोन स्टेटमेंट्स आहेत. पहिली स्टेटमेंट आहे, पृथ्वी 24 तासात 360 डिग्री रेखांशात फिरते. अर्थ रोटेट 360 डिग्री इन 24 आवर्स. पहिले वाक्य. दुसरे वाक्य, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. अर्थ रिक्वायर्स 4 मिनिट्स टू क्रॉस 1 डिग्री लॉन्जिट्यूड. बघा मित्रांनो, एक सर्कल म्हणजेच 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी स्वतःभोवती जेव्हा पृथ्वी फिरत असते तेव्हा ती 360 डिग्री फिरते आणि आपल्याला माहित आहे की त्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात. पहिलं वाक्य अगदी बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. पृथ्वीला एक रेखावृत्त ओलांडण्यास 4 मिनिटाचा कालावधी लागतो. बघा मित्रांनो, 24 तासात जर 360 डिग्री फिरत असेल तर कॅल्क्युलेशन तुम्हाला स्क्रीनच्या राईट हँड साईडला दिसेल. 24 तासात 360 डिग्री तर एका तासाला 15 डिग्री म्हणजेच 60 मिनिटाला 15 डिग्री. तर आपण जर बघितलं तर एका डिग्रीसाठी आपल्याला 4 मिनिटाचा कालावधी लागत असतो. म्हणजे दुसरंही विधान अगदी बरोबर आहे. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भूरूप भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही? विच ऑफ द फॉलोइंग रिलीफ फीचर इज नॉट एन इफेक्ट ऑफ इंटरनल फोर्स. बघा मित्रांनो, पृथ्वीवर जे भूरूप निर्माण होतात त्यासाठी 2 फोर्सेस कारणीभूत असतात. एक असते इंटरनल फोर्स, ती फोर्स जी पृथ्वीच्या आतमधून येत असते, पृथ्वीच्या अंतरंगातून. यामुळे फोल्डिंग आणि फॉल्टिंग सारखे प्रोसेस होत असतात. दुसऱ्या बाजूला बाह्य शक्ती असते, म्हणजे जी पृथ्वीच्या सरफेसच्या बाहेरून ऍक्टिव्ह असते, म्हणजेच वारे, वाहते पाणी, हिमनदी इत्यादी. तर आता आपल्याला बघायचं आहे की इंटरनल फोर्समुळे निर्माण झालेले नाही असे. आता याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत, ग्रॅबेन, गटपर्वत, ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतरंगातून टेन्शनल फोर्सेस निर्माण होतात त्यावेळेस क्रस्टवर क्रॅक्स पडतात, भेगा पडतात आणि फॉल्टिंग होते, ज्यामुळे एखादा भाग खाली खचला जातो आणि दुसरा भाग वर उचलला जातो. त्यामुळे ग्रॅबेन आणि गटपर्वत म्हणजेच हॉर्स्ट असे भूरूप निर्माण होत असतात. खालच्या बाजूला जो डायग्राम आहे त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की टेन्शनल फोर्सेसमुळे फॉल्टिंग झाली, क्रॅक्स पडले आणि काही भूभाग खालच्या बाजूला खचला, त्याला ग्रॅबेन म्हणतात. काही भाग वरच्या बाजूला उचलला गेला, त्याला हॉर्स्ट असं म्हणतात. त्याला मराठीमधून आपण गटपर्वत असंही म्हणतो. रिफ्ट व्हॅली म्हणजेच खचदरी, तो सुद्धा याच प्रकारचा एक भूरूप आहे, म्हणजे टेन्शनल फोर्सेसमुळे निर्माण झालेला. त्यामुळे ते सुद्धा इंटरनल फोर्सेसमुळेच निर्माण झालेला आहे. ऑप्शन 3 जो आहे तो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. रेसिड्युअल माउंटेन म्हणजेच अवशिष्ट पर्वत हे काय असतात, तर हे जुन्या काळातले पर्वत असतात ज्यांच्यावर जी बाह्य शक्ती आहे ती त्या पर्वताची झीज करते आणि काहीतरी उर्वरित पर्वत राहून जातात. त्यांना अवशिष्ट पर्वत किंवा रेसिड्युअल माउंटेन्स असे म्हणतात. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये 4 डायग्राम दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. खाली 4 नावं दिलेली आहेत आणि अ, ब, क, ड कोणते आहेत ते जोड्या लावायचे आहेत. तर आपण आधी बघूया 4 ते डायग्राम कसले आहेत. तर प्रश्न जो विचारलेला आहे, ज्वालामुखी उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृतींचा योग्य पर्याय निवडा. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फॉलोइंग दी रिलीफ फीचर क्रिएटेड बाय दी व्हॉल्कॅनिक इरप्शन. म्हणजे आता हे तर क्लिअर झालं की हे ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले भूरूप आहे. तर इथे आपल्याला माहिती आहे की हे शंकू आहेत आणि शंकू जे असतात, कोन्स जे केंद्रीय ज्वालामुखी असतात त्यांच्यामुळे निर्माण होत असतात आणि ते विविध प्रकारचे असतात. आता या ठिकाणी 4 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे ॲसिडिक, दुसरा आहे बेसिक, एक आहे संमिश्र आणि एक आहे सिंडर. तर आता आपण हे समजून घेण्यासाठी राईट हँड साईडला आपण डायग्राम बघतोय, त्यांना आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला जो डायग्राम आहे तो ॲसिडिक लावा कोनचा आहे. आता यामध्ये ॲसिडिक लावा म्हणजे काय, तर तो लावा ज्यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जो लावा असतो तो घट्ट असतो आणि जास्त पसरत नाही. त्यामुळे जो निर्माण होणारा जो शंकू असतो, जो कोन असतो, तो जनरली असा डोम शेप्ड असतो. त्याची उंची जास्त असते आणि रुंदी कमी असते. दुसरा डायग्राम जो आहे तो एक्झॅक्टली ऑपोजिट बेसिक लावा कोनचा आहे. बेसिक लावा कोनमध्ये काय होतं की जो लावा आहे त्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तो थोडा फ्लुइड असतो, तो पसरतो जास्त आणि त्यामुळे तो जो शंकू निर्माण होतो त्याची उंची कमी असते आणि रुंदी जास्त असते.
तिसरा जो आहे तो सिंडर कोन आहे. सिंडर कोन काय असते की ज्वालामुखी उद्रेकाच्या काळात काही ज्वालामुखीमधून खूप मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडत असते आणि ती राख आजूबाजूला साचते आणि त्यामुळे शंकू निर्माण होतो. त्याला सिंडर असे म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे कंपोजिट, संमिश्र किंवा मिक्स्ड कोन. याच्यामध्ये काय होतं, हा एक खूप मोठा, जगातले जे सगळ्यात मोठे शंकू आहेत ते संमिश्र शंकू आहेत. यात काय होतं की लावा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो आणि हे जे व्हॉल्कॅनो असतात ते कालांतराने परत परत इरप्ट होत असतात. त्यामुळे जो लावा असतो तो साचत जात असतो आणि थरावर थर निर्माण करत असतो. होता होता अगदी पर्वतासारखे मोठे होऊन जातात. बऱ्याच वेळेस त्याच्यामधून एखादं वेंट पाईप सुद्धा निघून जातं एखाद्या क्रॅक मधून आणि त्या मोठ्या शंकूवर छोटे छोटे शंकू निर्माण करतात, ज्याला पॅरासाइट कोन असे सुद्धा म्हटले जाते. तर आता ह्या डायग्राम्सला बघून आपण कम्पेअर करू आणि ऑप्शन शोधू. तर सगळ्यात पहिला जो आहे डोम शेप्ड, आपल्याला माहिती की ऍसिडिक कोन आहे. मग इथे आपण काय करू, ज्यामध्ये ऍसिडिक लावा कोन नाही ते ऑप्शन आपण एलिमिनेट करून टाकू, म्हणजे 2 आणि 4. आता दुसरा आपण डायग्राम जो बघतोय त्यामध्ये आपण बघतोय की याची उंची कमी आहे, रुंदी जास्त आहे, म्हणजे हा बेसिक लावा कोन आहे. त्यामुळे दुसरा जो ऑप्शन आहे तो बेसिक असला पाहिजे, म्हणजेच ऑप्शन 3 या ठिकाणी बरोबर आहे. त्याचबरोबर सिंडर आहे तिसरा आणि चौथा जो आहे तो संमिश्र कोन आहे. तर ऑप्शन 3 बरोबर उत्तर असेल. सिंडर बद्दल जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर एक चित्र त्याचं बघून घेऊया आपण. अशा प्रकारचा सिंडर निर्माण होत असतो, राख आजूबाजूला साचलेली असते आणि एक कोन निर्माण झालेला असतो, एक शंकू निर्माण झालेला असतो. याला सिंडर असं म्हणतात. चलूया पुढे. पुढचा प्रश्न हा अतिशय सोपा आहे. विश्ववृत्तापासून ध्रुवांकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आता पोल किंवा ध्रुवाकडे, ध्रुव शेवट आहे ना, तर इकडे ध्रुवीय वारे शेवट असणार आहे, हे आपल्याला इथूनच समजलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे तर आपण आधीच एलिमिनेट करून टाकतो. मग आता कोणते उरले? या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे जे ट्रेड विंड्स आहेत ते 30 डिग्री पासून ते 0 डिग्री पर्यंत वाहतात. वेस्टर्लीज जे आहेत ते विरुद्ध दिशेला 30 डिग्री पासून तर 60 डिग्री पर्यंत वाहतात. त्यांना वेस्टर्लीज याच्यामुळेच म्हणतात, पश्चिमी वारे, कारण की त्यांचं जे ओरिजिन आहे ते वेस्ट कडून आहे, पश्चिमेकडून आहे. त्यामुळे पश्चिमी वारे, पश्चिम दिशेकडून येणारे वारे. ट्रेड विंड्सचा वापर मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी केला जायचा. ते शिप्स ज्या असायच्या जुन्या काळातल्या ते या वाऱ्यांच्या मदतीने पुढे सरकायच्या, त्यामुळे यांना ट्रेड विंड्स पण म्हटलं जातं. आणि पोलार विंड्स पोलार रिजन मधून येत असतात, ध्रुवाकडून येत असतात, म्हणून ध्रुवीय वारे असे म्हणतात. त्यामुळे याचं जे योग्य उत्तर असणार आहे, सुरुवातीला ट्रेड विंड्स, मग वेस्टर्लीज आणि मग पोलार विंड्स, म्हणजे ऑप्शन नंबर 2. चालूया पुढे. 2 स्टेटमेंट इकडे दिलेले आहेत. एक आहे विधान आणि दुसरं आहे कारण. खालीलपैकी विधाने ओळखा. त्यापैकी ए हे विधान असून र हे कारण आहे. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. म्हणजे ओशन सॅलिनिटी जी आहे ती लो इक्वेटोरियल रिजन मध्ये कमी असते. तर हे जे पहिलं वाक्य आहे ते बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्य, अभ्राच्छादित आणि आर्द्रता, हेवी रेनफॉल, क्लाउडीनेस म्हणजे ढगाळ वातावरण आणि ह्युमिडिटी या क्षेत्रामध्ये हे जास्त आहे. आता याचं कारण काय आहे? इक्वेटोरियल रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते, त्यामुळे जे ओशन सरफेस आहे ते मोठ्या प्रमाणात बाष्पीकरण होत असतं, इव्हॅपोरेशन होत असतं. त्यामुळे तिथले वारे जे आहेत उष्णतेमुळे हलके होतात आणि ते वरवर जाऊ लागतात. जसं ते वर जातात तसे तापमान कमी होते आणि तिकडे कंडेन्सेशन होते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या भागात पाऊस पडत असतो. त्यामुळे काय होतं की जे सरफेस आहे ओशनचं, समुद्राचं, त्यात जी क्षारता आहे ती फ्रेश वॉटर, आता पावसामुळे फ्रेश वॉटर ऍड होत असते, त्यामुळे काय होतं ती क्षारता जी आहे ती कमी होऊन जाते. विषुववृत्तीय भागावर रोज पाऊस पडत असल्यामुळे आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे क्षारता कमी दिसते. म्हणजे दुसरंही वाक्य योग्य आहे आणि त्याच वेळेस जे र आहे, कारण आहे, ते योग्यपणे एक्सप्लेन करत आहे विधानाला. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट आणि रिझन परफेक्टली एक्सप्लेन्स असर्शन. ओके, तर आता याचं उत्तर काय असणार आहे मग? 1. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टाइप ऑफ केमिकल वेदरिंग. इकडे नॉट विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही? तर इथे वेदरिंग, केमिकल वेदरिंग, बघा वेदरिंग म्हणजे सोप्या भाषेत जे खडक असतात त्यांची झीज होणे. त्याचे प्रकार असतात. मेकॅनिकल सुद्धा होते, केमिकल रिएक्शनमुळे सुद्धा होते. आता आपल्याला इकडे केमिकल बघायचंय. केमिकल रिएक्शन किंवा केमिकल वेदरिंग मध्ये मुख्यतः 4 प्रकार आपण गृहीत धरत असतो. त्यामध्ये एक सोल्युशन आहे, ऑक्सिडेशन आहे, कार्बोनेशन आहे आणि त्याचबरोबर हायड्रेशन नावाचा एक प्रकार आहे. त्यामध्ये कोरोजन येत नाही. त्यामुळे उत्तर जे आहे ते 4 आहे. त्याची इमेज आपण एकदा बघून घेऊया. बघा, फर्स्ट जी इमेज आहे सगळ्यात पहिली ती आहे सोल्युशनची. त्याच्यामध्ये काय होतं,
पाण्यामध्ये काही मिनरल्स ऑलरेडी डिझॉल्व्ड असतात, ते पाणी वाहून जातं आणि जे खडक असतात त्यांच्यामध्ये असलेले जे मिनरल्स असतात त्यांच्यासोबत रिॲक्शन करतात आणि त्या दगडांची झीज करतात. दुसरं जे आहे ते ऑक्सिडेशन आहे. वातावरणामध्ये जे ऑक्सिजन आहे, ज्या खडकांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असेल, वातावरणातील जे ऑक्सिजन आहे ते त्या खडकांसोबत रिॲक्शन करत असते आणि त्यांची अशी झीज करत असते, गंज लागल्यासारखी. तिसरा जो आहे कार्बोनेशनचा सॅम्पल आहे, कार्बोनेशनचा उदाहरण आहे. जे कार्स्ट प्रदेश असतात, जे चुनखडीचे प्रदेश असतात, त्या ठिकाणी ही रिॲक्शन होऊन अशा प्रकारे झीज होत असते. तर कोरोजन त्याच्यात नाही. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान आहे, विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले वाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेतील सापेक्ष आर्द्रता. बघा, द वेट ऑफ वॉटर वेपर्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इन स्पेसिफिक टेम्परेचर इट्स कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. बघा, इकडे एक शब्द आहे महत्वाचा आहे. हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावर हवेची कमाल वाष्पधारण शक्ती. कमाल वाष्पधारण शक्ती म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जी हवा असते त्याची एक कॅपॅसिटी असते की त्या कॅपॅसिटीच्या वर हवा आर्द्रता धरून ठेवू शकत नाही. जर तापमान वाढत गेलं तर आर्द्रता धरून ठेवण्याची जी क्षमता आहे हवेची ती पण वाढते, पण तापमान कमी झालं की ती कमी होते. आता एका ठराविक तापमानावर त्याच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता, आता इकडे बघा इंग्लिशमध्ये त्याला आपण स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हणतो. आता स्पेसिफिक ह्युमिडिटी इज द रेशो, परत हा शब्द महत्वाचा आहे, रेशो ऑफ द वॉटर वेपर कंटेन टू इट्स वॉटर वेपर कॅपॅसिटी गिव्हन टेम्परेचर. आता बघा या नावांमध्ये यांनी खेळ केलेला आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ज्यावेळेस मी रिलेटिव्ह किंवा सापेक्ष हा शब्द वापरतो त्यावेळेस कंपॅरिझन आहे दोन गोष्टींमध्ये. तर आयदर मी तिथे दोन गोष्टींमध्ये सरळ सरळ कंपॅरिझन करेल किंवा त्यांचं रेशो प्रपोर्शनबद्दल मी बोलणार आहे, तर त्याला मी रिलेटिव्ह किंवा सापेक्ष म्हणणार. आणि स्पेसिफिक ज्यावेळेस मी शब्द वापरतो त्यावेळेस, म्हणजे विशिष्ट हा शब्द वापरतो त्यावेळेस मी एक्झॅक्ट फिगरबद्दल बोलतोय की एवढ्या एवढ्या हवेच्या प्रमाणात किती क्वांटिटीमध्ये आर्द्रता आहे, त्याला मी डायरेक्टली विशिष्ट आर्द्रता असं म्हणेल. त्यांनी काय केलेलं आहे, वरची स्टेटमेंट खाली आणि खालची स्टेटमेंट वरती असं केलेलं आहे. तर सापेक्षसाठी त्यांनी विशिष्टाची स्टेटमेंट लावली आणि विशिष्टसाठी सापेक्षाची स्टेटमेंट लावली. त्यामुळे उत्तर काय आहे, बोथ आर इनकरेक्ट, दोन्हीही चूक आहेत. तर आहे ऑप्शन नंबर 2. चलूया पुढच्या प्रश्नावर. आयसोथर्म लाईन्स रिमेन्स ऑलमोस्ट पॅरेलल ऑन ओशन सरफेस. बघा, सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे ते ओशन सरफेस. सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात. पहिले वाक्य. आणि दुसरं वाक्य आहे, सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असतात. टेम्परेचर ॲट मेरीटाईम लोकेशन आर फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ एलिव्हेशन. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की समताप रेषा म्हणजेच आयसोथर्म म्हणजे काय. आयसोथर्म काय असतात, ज्या पॉइंटवर समान टेम्परेचर आहे त्या समान तापमानाच्या क्षेत्रांना जॉईंट करणारे जे रेषा असतात त्यांना समताप रेषा असं म्हणतात, आयसोथर्मल लाईन्स असं म्हणतात. आता ते समजण्यासाठी आपण या डायग्राममध्ये बघूया की जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे उत्तर गोलार्धात ज्या रेषा आहेत ते थोड्या वाकड्या तिकडे आहेत. तसंच दक्षिण गोलार्धात जर तुम्ही बघाल तर ज्या रेषा आहेत ऑलमोस्ट समांतर आहे एकमेकांना. आता याचं कारण काय, तर ज्या ठिकाणी भूभाग आहे त्या ठिकाणी असं होतं की एकाच लॅटिट्यूडवर म्हणजे एकाच अक्षवृत्तावर असलेले 2 पॉईंट जर असतील तर भूभागावर असलेल्या ज्या एलिव्हेशन किंवा उंचवट्याचे भाग आहेत तिथे टेम्परेचर व्हेरिएशन बघायला भेटते. म्हणजेच जर समजा एक समान लॅटिट्यूडवर असलेले 2 पॉईंट, एक समुद्र रेषेच्या जवळ आहे आणि एक खूप जास्त उंचीवर आहे. आपल्याला माहिती आहे की जसं आपण वर जातो तसं तापमान कमी होत जातं. तर एकाच लॅटिट्यूडवर असून पण एखाद्या उंचवट्याच्या भागावर असलेला जो पॉईंट आहे तिथे तापमान कमी असेल आणि त्याच लॅटिट्यूडवर समुद्र सपाटीच्या जवळ असलेला जो पॉईंट असेल तिथे टेम्परेचर जास्त असेल. त्यामुळे इथले जे आयसोथर्म्स असतात जमिनीवरचे ते कधीही शक्यतो पॅरलल किंवा युनिफॉर्म नसतात. पण समुद्रावर तसं होत नाही, समुद्रावर उंचवट्याचे वगैरे भाग नसतात. त्यामुळे एलिव्हेशनचा म्हणजे उंचवट्याचा परिणाम त्याच्यावर काही होत नाही आणि त्यामुळे शक्यता असते की जे आयसोथर्म्स आहेत, जे समताप रेषा आहेत त्या जवळपास एकमेकांना पॅरलल असतील. तर हे दोन्ही जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत, दोन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहे आणि कारण जे आहे ते विधानाचे स्पष्टीकरण आहे. बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर ए. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी 4 स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यापैकी आपल्याला कोणते करेक्ट आहेत
ते शोधायचे आहेत. अशा प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला चारही ऑप्शन माहीत असतील याची खात्री नसते, तर एलिमिनेशन मेथडचा जास्तीत जास्त वापर केला जातो. एलिमिनेशन मेथड कसा वापरायचा तुम्हाला बघायचं असेल तर वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. तर जे पहिलं विधान आहे, पहिलं स्टेटमेंट आहे, ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रांमध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात. मोस्ट ऑफ द फिशिंग ग्राउंड्स ऑकर्स इन द एरियाज वेअर कॉन्टिनेंटल शेल्फ्स आर वाईड. हे आपण बघूया. इथे काय होतं की समजा हा भूखंडाचा भाग आहे आणि इथून हा कॉन्टिनेंटल शेल्फचा भाग आहे, खंडांत उताराचा भाग आहे, इथे समुद्र आहे. खंडांत भागाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याची खोली खूप जास्त नसते, त्यामुळे सूर्याचं जे प्रकाश आहे ते सहजपणे त्याच्या बॉटम पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे काय होते, तिथे वनस्पती मोठ्या प्रमाणात उगतात, व्हेरियस काइंड्स ऑफ प्लांट्स. आता या वनस्पतींवर जगणारे काही छोटे मोठे किडे असतात किंवा छोटे मोठे मासे असतात, ते आहारासाठी या भागात येतात. आता जे मोठे मासे असतात ते ह्या किड्यांना आणि लहान माशांना खाण्यासाठी ते सुद्धा इथे येतात. आता या क्षेत्रामध्ये काय होतं, सगळ्यांसाठी खाद्यपदार्थ उपलब्ध असतात, त्यामुळे हे क्षेत्र माशांचे फीडिंग आणि ब्रीडिंग ग्राउंड बनते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये माशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पहिलं जे वाक्य आहे ते बरोबर आहे. फिशिंग ॲक्टिव्हिटीज वेल डेव्हलप्ड इन वॉर्म टेम्परेट वॉटर. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यात मासेमारी विकसित झालेली आहे. आता याचं कारण काय आहे की परत हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जे उष्णकटिबंधीय क्षेत्र आहेत त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे परत वनस्पती, मग किडे, लहान मासे, अंडे हीच प्रोसेस परत होत असते. त्यामुळे हे वाक्यसुद्धा अगदी बरोबर आहे. तर ब वाक्यसुद्धा बरोबर आहे. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट ब्रिंग्स प्लांट न्यूट्रिएंट्स फॉर फिश. हे वाक्य सुद्धा अगदी बरोबर आहे, त्यामुळे सी सुद्धा बरोबर आहे. आता याच्यामध्ये मला 3 स्टेटमेंट सापडले आहेत, तर असे स्टेटमेंट ज्यामध्ये हे नाही आहेत ते मी काढून टाकणार आहेत. फॉर एक्झाम्पल ए स्टेटमेंट 3 मध्ये नाही आहे, ते मी एलिमिनेट करणार आहे. तसेच बी हे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा मी एलिमिनेट करणार आहे. तर 2 ऑप्शन माझे एलिमिनेट झालेत. आता मला माहीत आहे की तिसरी जी स्टेटमेंट आहे ती योग्य आहे, त्यामुळे पहिल्या ऑप्शनमध्ये तिसरी स्टेटमेंट नाही, म्हणून ती सुद्धा ऑप्शन मी एलिमिनेट करणार आहे. त्यामुळे माझे जे उत्तर असेल ते ऑप्शन 4 असेल. इन डेव्हलपिंग कंट्रीज द पॉप्युलेशन पिरॅमिड हॅज. विकासशील देशांमध्ये लोकसंख्येचं जे स्तूप आहे, जे पिरॅमिड आहे, ते कसं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर समजण्यासाठी अगदी लॉजिकल प्रश्न आहे. थोडं जरी लॉजिक वापरलं तरीही आपण सहजपणे ते सोडवू शकतो, पण ते आपण डायग्राम थ्रू बघूया. बघा, हा एक पिरॅमिड आहे. यामध्ये काय एज ग्रुप अरेंज केलेले आहेत, 0 ते 4, 15 ते 19, 25 ते 19, असं करता करता सर्वात टॉपवर जे ठेवलेलं आहे ते 80 ते 84 ठेवलं आहे. आता आपण इकडे बोलतोय डेव्हलपिंग कंट्रीजबद्दल. आता डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये शिक्षणाची थोडी कमी असल्यामुळे जे बर्थ रेट आहे, जन्मदर जी आहे ती खूप जास्त असते, त्यामुळे त्यांची संख्या जास्त असते, म्हणून त्यांचा जो बेस आहे तो खूप ब्रॉड असतो. या देशांमध्ये जी स्वास्थ्य सुविधा आहे, हेल्थकेअर फॅसिलिटीज आहेत, त्या वीक असतात, त्यामुळे जास्त लोक मरण पावतात आणि दीर्घ आयुष्य कमीत कमी लोक जगतात. त्यामुळे हा जो पिरॅमिड असतो तो असा वरच्या बाजूला नॅरो झालेला असतो. तर आता आपण ऑप्शनमध्ये बघू काय काय ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे अरुंद पाया आणि रुंद माथा. हे ऑप्शन बरोबर आहे का? नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. 1 गॉन. नॅरो बेस वाईट टॉप चुकीचा आहे. रुंद पाया रुंद माथा चुकीचा आहे. चौथा जो ऑप्शन आहे अरुंद पाया अरुंद माथा, हे सुद्धा चुकीचं आहे. आत्ताच आपण बघितलं आहे की बेस जी आहे ती वाईड आहे आणि टॉप जो आहे तो नॅरो आहे, तर ऑप्शन जो आहे तो 3 आहे. ओके, चलूया पुढच्या प्रश्नाकडे. इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात, काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. चूक. सम लँड एरिया ऑफ इंडिया सिच्युएटेड इन नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सम इन सदर्न हेमिस्फिअर. नाही, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारत जो आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्येच आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की भारताचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटर आहे. द एक्सटेंट ऑफ इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इज अप्रॉक्सिमेटली 7,500 किलोमीटर्स. नाही, हे सुद्धा वाक्य चुकीचे आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? बुद्ध स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. दोन्हीही वाक्य चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर 2. चलूया पुढे. या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. परत यांच्यापैकी कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे, योग्य आहेत ते ओळखायचे आहेत. पहिलं वाक्य आहे हिमालयीन नद्या, म्हणजे जे हिमालयामध्ये ओरिजिनेट होणारे नद्या ज्या आहेत ते हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून
मैदानी प्रदेशात प्रवेश करतात, म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमध्ये. वाक्य बरोबर आहे का? हो. उदाहरण आहे गंगा. हिमालयन रिव्हर क्रॉसेस हिमालयन रेंजेस अँड शिवालिक हिल्स अँड एंटर्स इनटू प्लेन एरिया ऑफ एक्झाम्पल उत्तर प्रदेश बिहार. एक्झाम्पल इज गंगा. प्रायद्वीपीय नद्या म्हणजे जे पेनिन्सुलर भाग आहे, जो भारताचा खालचा निमुळता भाग, आपण याला असं म्हणू शकतो की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्करेषेच्या खालचा भाग. इथे जे नद्या आहेत ते प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात, म्हणजे जे रिफ्ट व्हॅलीतून वाहतात. पेनिन्सुलर रिव्हर्स. योग्य आहे का स्टेटमेंट? हो, योग्य आहे. उदाहरण आहे नर्मदा. याचं काय? बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. उत्तर असणार आहे 1. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. रेनफेड आणि रेन शॅडो एरियाज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचे प्रदेश कोणाची वैशिष्ट्ये आहेत? तर आता कोणत्या प्रकारचं रेनफॉल म्हणजे कोणत्या प्रकारचं पर्जन्य आहे ज्यामध्ये 2 विरुद्ध वैशिष्ट्ये आपल्याला बघायला भेटतात? तर त्याचं उत्तर सोपं आहे. ते आहे प्रतिरोध पर्जन्य, ओरोग्राफिक रेनफॉल. त्याला आपण समजून घेऊया या डायग्राममधून. बघा इकडे काय होत असतं, जे वारे वाहून येतात ज्यामध्ये आर्द्रता असते त्यांना जे पर्वतरांगा असतात ते अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हे जे वारे असतात ते त्यांना क्रॉस करण्यासाठी वर जाऊ लागतात आणि वर गेल्यानंतर काय होतं, तापमान कमी होतं, त्या ठिकाणी कंडेन्सेशन होतं आणि या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण ज्या वेळेस हे वारे त्या पर्वतरांगांना ओलांडतात त्यावेळेस तापमान परत वाऱ्याचे वाढत जातात आणि कंडेन्सेशन होत नाही आणि हा जो भाग आहे या बाजूचा इथे पाऊस पडत नाही. याला पर्जन्य छायेचे प्रदेश असे आपण म्हणतो. रेन शॅडो रिजन या भागात आपण बघतोय. रेन शॅडो रिजन आहे पर्जन्य छायेचे प्रदेश. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? पहिले क्षेत्र कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, ठीक आहे, नॉर्थ इंडियन प्लेन्स. प्रायद्वीपीय पठारी, पेनिन्सुलर प्लॅट्यूज. किनारवर्ती प्रदेश, कोस्टल प्लेन्स. आणि हिमालयन प्रदेश म्हणजे हिमालयन रिजन. ते फीचर्स आपल्याला बघायचे आहेत आणि आपल्याला एक्झॅक्टली हे फीचर कोणत्या क्षेत्राबद्दल आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा वॉटर ट्रान्सपोर्टसाठी युजफुल आहे म्हणजे जलवाहतुकीसाठी उपयुक्त. आता दुसरं स्टेटमेंट बघा, नारळाचे उत्पादन. हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे जो आपल्या आर्ग्युमेंटला एन्फोर्स करतो. आता बघा नारळाचे उत्पादन उत्तर भारतीय मैदानात होतात का उत्तर प्रदेश बिहारमध्ये? तर नाही. तर नॉर्थ इंडियन प्लेनमध्ये होत नाही. पठारींवर होतात का? नाही, पठारींवर सुद्धा होत नाही. हिमालय रिजनमध्ये आहे का नारळ खूप जास्त प्रमाणात? नाही. मग आपल्याला कुठे बघायला भेटतात? किनारवर्ती प्रदेश जे आहेत ते कोस्टल प्लेन आहेत, उदाहरणार्थ कोकण, मलाबार इत्यादी. त्यामुळे जे उत्तर असेल शक्यतो, आता याची गॅरंटी झालेली आहे की कोस्टल प्लेन असेल. बाकीचे स्टेटमेंट आपण एन्फोर्स करून घेऊया. फिशिंगसाठी आहे का? हो, कोस्टल प्लेन्समध्ये फिशिंग होते आपल्याला माहिती आहे. कोकणात, मलाबार कोस्टमध्ये, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, वेस्ट बेंगॉल या सगळ्या क्षेत्रांमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अजून एन्फोर्समेंट भेटते आपल्याला कोस्टल प्लेन्सला. आणि पर्यटनासाठी, आता पर्यटनासाठी तर सगळेच पॉईंट योग्य असू शकतात, पण कोस्टल प्लेन्स याच्यातून सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे 3. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न असा आहे की युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम युनेपच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा. मॅच द फॉलोइंग पोल्युटंट्स अँड देअर मीडियम्स अकॉर्डिंग टू युनेप डॉक्युमेंट. आता युनेप डॉक्युमेंट हे उगच टाकलेलं आहे. जरी नसतं टाकलेलं तरी उत्तर आपण काढू शकलो असतो, पण उगच मुलांना थोडं कन्फ्यूज करण्यासाठी किंवा मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी की अरे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं डॉक्युमेंट मी वाचलंच नाही, मग मला उत्तर जमणार नाही, असं काहीतरी कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी हे टाकलेलं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की 4ही ऑप्शन्स आपल्याला माहीत नसतात, पण आपण याच्यातून 1-2 जोड्या लावून ऑप्शनमध्ये खेळू शकतो. जो विकेस्ट पॉईंट मला कुठला वाटतो आहे तर प्रत्येकाला वेगवेगळं असेल. आता मी माझ्या पद्धतीने जर सांगितलं तर मला फ्लोराईड्स, तर फ्लोराईड्स मला माहिती आहे की जे पिण्याचं पाणी आहे त्यामध्ये फ्लोराईड्स होतात आणि त्याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामुळे मी ही एक जोडी लावतो. तर आता मी बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करतो. क4 म्हणजे C4 वाला ऑप्शन ठेवणार आणि बाकीचे मी काढून टाकणार. तर म्हणजे माझे 3 ऑप्शन एलिमिनेट झाले. मला फक्त एक माहीत असताना सुद्धा मी या प्रश्नाचं योग्य उत्तर आणू शकतो. तरीही मी स्वतःला कन्फर्म करण्यासाठी एखादी जोडी अजून लावून बघतो. त्याच्यातून काय आहे बघा, अजून याच्यातले 2 अजून सोपेच आहेत.
पेट्रोलियम, हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. आता याच्यातून आपल्याला माहिती आहे की हे समुद्रात एक्सकेव्हेशन होत असतं किंवा ट्रान्सपोर्टेशन होत असतं, त्यावेळेस पेट्रोल समुद्रात सांडत असतं आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण होत असतं. त्यामुळे बघूया बी 1ला लागते का त्याच ऑप्शनमध्ये. हो, बीला 1 जोडी लागते. त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईड्स जे आहेत, आपल्याला माहिती आहे की हे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स वगैरे वगैरे हे सगळे एअर पोल्युटंट्स आहेत. त्यामुळे ही जोडी लागते का, तर हो. तर असे 1-2 जोड्या लागत असल्या की आपण अजून शुअर होतो आणि ऑप्शन 3ला मार्क करतो. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. तर हा इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने कोणता दिवस वर्ल्ड ओझोन डे म्हणून घोषित केला आहे. त्याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलशी हा दिवस संबंधित आहे. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅस इज एंटायरली, बघा इकडे एंटायरली लिहिलं आहे, फक्त आणि फक्त प्रोड्युस्ड बाय ह्युमन ॲक्टिव्हिटी. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्णपणे मानवनिर्मित आहे. आता बघा याच्यामध्ये ऑप्शन्स खूप सोपे आहेत. मिथेन जे आहेत ते नॅचरली प्रोड्यूस होते. कार्बन डायऑक्साईड, सगळे प्राणी ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतात, त्यामुळे त्यामध्ये फक्त आणि फक्त ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे असंही नाही आहे, त्यामुळे तोही ऑप्शन चुकीचा आहे. नायट्रस ऑक्साईड्स नेचरमध्ये सापडतं. म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, CFC गॅसेस, हे जे आपण एअर कंडिशनमध्ये आणि रेफ्रिजरेटर्समध्ये वापरतो ते मानवनिर्मित आहे. त्यामुळे त्याचं ऑप्शन जे असणार आहे ते 4 असेल. चालूया पुढे. द ट्रान्झिशन एरिया बिटवीन 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, 2 लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर याचं उत्तर एकदम सोपं आहे, ते आहे इकोटोन, ऑप्शन 3. तर इकोटोन एक्झॅक्टली काय असतं. 2 वेगवेगळे क्षेत्र आहेत. या डायग्राममध्ये आपण बघतोय 2 इकोसिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या. आता मी इकडे 2 एक्झाम्पल घेतले. इकडे एक फॉरेस्ट आणि एक आहे ग्रासलँड. आता ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये काय आहे, तर ते प्राणी आणि त्या स्पीशीज ज्या ग्रासलँडमध्ये राहण्यासाठी इव्हॉल्व झालेले आहेत ते आपल्याला ह्या भागात सापडतात मोठ्या प्रमाणात. आणि दुसरीकडे जे फॉरेस्ट स्पीशीज आहेत ते आपल्याला फॉरेस्टमध्ये सापडतात. पण असं होत नाही की एका ठिकाणी डायरेक्टली ग्रासलँड संपलं आणि फॉरेस्ट सुरू झालं. त्याच्यामध्ये एक ट्रान्झिशन झोन असतो. तिथे हळूहळू ग्रासलँड जो आहे तो फॉरेस्टमध्ये मर्ज होत जातो. या क्षेत्राला इकोटोन असं म्हणतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक स्पीशीज आपल्याला सापडतात. जसं ह्या डायग्राममध्ये आहे उजवीकडच्या, तिकडे तुम्ही बघाल की 3 स्पीशीज जे आहेत आपण धरल्यात की ग्रासलँडमध्ये आहेत आणि 3 स्पीशीज जे आहेत ते फॉरेस्टमध्ये आहेत. पण जो इकोटोनचा एन्व्हायरमेंट असेल तिथे फॉरेस्टचे पण स्पीशीज राहू शकतात आणि ग्रासलँडचे पण स्पीशीज राहू शकतात. तर असं जर कॉम्बिनेशन आपण बघितलं तर जवळपास तिकडे तिप्पट म्हणजे 9 स्पीशीज आपल्याला सापडतात. त्यामुळे इकोटोन खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चालूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामान बदल होतो. पहिलं ऑप्शन आहे डिफॉरेस्ट्रेशन सिन्स 8000 इयर्स. असं नाही म्हटलेलं की 8000 वर्षांपूर्वी जे होत होतं तेवढंच. 8000 वर्षांपासून आजपर्यंत जी काही जंगलतोड होत आहे, डिफॉरेस्टेशन होत आहे, त्याचा परिणाम आहे का, तर डिफॉरेस्टेशन ऑफकोर्स एक मोठं कारण आहे. दुसरं ऑप्शन आग आणि अतिचरण यांचा वापर, यूज ऑफ फायर आणि ओव्हरग्रेझिंग. बरोबर, हा सुद्धा ऑप्शन आहे, हे सुद्धा वाक्य योग्य आहे. तिसरं ऑप्शन आहे 5000 वर्षांपासून होणारी भात शेती, पॅडी कल्टिवेशन सिन्स 5000. आता बघा इकडे 5000 सिन्स 5000 म्हणजे आजपर्यंत सुद्धा आपल्याला ते गृहीत धरायचं, आजपर्यंत होत असलेली. रिसेंट जी रिसर्च झाली होती त्यामध्ये आपल्याला असं माहीत झालं होतं की त्या क्षेत्रातून खूप मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड्स बाहेर पडत असतात. त्यामुळे त्याचासुद्धा इम्पॅक्ट क्लायमेट चेंजवर थोड्याफार प्रमाणात होत असतो. तर ती स्टेटमेंट एक बरोबर आहे. आणि इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती तर आहेच आहे सर्वाधिक. त्यामुळे ऑप्शन याचं जो उत्तर असणार आहे तो 4, ऑल ऑफ दी अबव, वरीलपैकी सर्व. चालूया पुढच्या प्रश्नांकडे. 2 लिस्ट आहे ते, एक आहे बुक्स आणि दुसरीकडे आहे ते रायटर्स आहेत. मला ते नाव वाचून समजत आहेत. कॉस्मॉस हे मला माहीत आहे की हे कोणाचं वर्क आहे, हे हम्बोल्टचं आहे, A.V. हम्बोल्ट, अलेक्झांडर वॉन
हम्बोल्टचं, तर मला एक ऑप्शन याच्यातलं 100% माहीत आहे की हेच आहे. त्यामुळे बाकीचे असे मी सगळे ऑप्शन्स डिलीट करणार ज्यामध्ये ही जोडी योग्य लागलेली नाही. तर राहून जातं माझ्याकडे 2 ऑप्शन. आता याच्यातून अजून एखादा मला माहिती आहे का, मी विचार करतो. 80% ओळखीचं वाटतोय ते आहे एडकुन. हे एक पुस्तक आहे. एडकुनचा अर्थ आहे जॉग्रफी. हे कार्ल रायटरशी संबंधित आहे. त्यामुळे 2 ऑप्शन ॲटलिस्ट मला योग्य वाटतंय. तर A3 आणि D1 योग्य उत्तर 3च आहे. तर अशा पद्धतीने आपण 2018 साली विचारण्यात आलेले सर्व प्रश्न बघितले. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.